जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल येदसे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखिता संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो जे स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवहेरू येदसे चरित्र केले नारायणी येदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे माझी वाणी तुझे वर्णिगुणाम ऐसे देई प्रेम काही कळा प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज अधिष्ठान दैवत भगवान श्री त्र्यंबकेश्वराच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंध आणि काहीसा परिहार दिनक्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र शनीत या शनीच्या पुण्यभूमीमध्ये माझे अत्यंत जीवलग मित्र आणि वारकरी संप्रदायाचं वैभव मृदंगभूषण आदरणीय भूषणजी महाराज यांच्या संकल्पनेतील आणि यांच्या विचारातील यांच्या स्वप्नातील वारकरी शिक्षण संस्था मृदंगभूषण वारकरी गुरुकुल त्या वारकरी गुरुकुलाच्या तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने याचा थोडासा आवाज बदलला आता याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि प्रतिवर्षी गुरुकुलावरती होणाऱ्या बालसंस्कार शिबिराच्या सांगते प्रसंगाच्या निमित्ताने असलेली ही आजची एक दिवसाची कीर्तन सेवा आहे. खरं म्हणजे कीर्तन आजचं निमित्त मात्र आहे आणि वर्षभर मुलांना जे शिकवलं वर्षभर मुलांना जे घडवलं आणि पुन्हा 15 दिवसाच्या शिबिरामध्ये मुलांकडून जे करून घेतलं
त्या सगळ्या गोष्टींचं प्रेझेंटेशनचा आजचा हा दिवस आहे. परंतु कुठलीही वारकरी संप्रदायाची साधना असली की त्या साधनेची सांगता व्हायला पाहिजे आणि मग ती साधनेची सांगता काल्याच्या निमित्ताने होते. मग ते कुठलीही साधना असू देत, 4 महिन्याचा चातुर्मास, 1 महिन्याचा कार्तिक स्नान किंवा 8 दिवसाचा, 3 दिवसाचा, 2 दिवसाचा, 1.5 दिवसाचा सप्ताह आणि 15 दिवसाचं शिबिर जरी असलं तरीसुद्धा त्याची सांगता म्हटलं की काल्याचा प्रसंग असावा, त्याच्याशिवाय पूर्णाहुती होत नाही. म्हणून हा काल्याचा प्रसंग करण्याची आदरणीय भूषणजी महाराजांची अंतःकरणातली इच्छा होती. आज विद्यार्थी या संस्थेत शिकलेले विद्यार्थी आणि शिबिरासाठी आलेले विद्यार्थी, या विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी बहुसंख्येने बहुश्रुत आहेत आणि हा काला करण्याचं किंवा ही सांगता करण्याचा प्रसंग आज माझ्या जीवनात प्राप्त आहे आणि अत्यंत घरची सेवा आहे. सेवेचा वेळ मला त्यांनी बरोबर दिलेला आहे, 8:15 करा म्हटले ते. आता किती वाजले? 8 वाजायला 10 मिनटं बाकी, म्हणजे 15-20 मिनटं बाकी आहेत अजून 100. कारण मुलांचंही प्रेझेंटेशन, अजून एक सोलो बाकी आहे. मुलांचा कीर्तनाच्या नंतर ज्या मुलांना वर्षभर त्यांनी घडवलं आहे त्या मुलांचा सोलो या ठिकाणी अगदी 20 मिनटाचा 15 मिनटाचा सोलो या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून तेच पालकांना असलेलं समाधान आहे, तेच गुरूंना असलेलं, शिकवलेल्या विद्यार्थ्यांशी, ज्या विद्यार्थ्यांना आपण शिकवलं त्या विद्यार्थ्यांच्या हातून निघालेले ते शब्द, निघालेले ते बोल ऐकण्याचं जे गुरुला समाधान राहतं, ते समाधान मला वाटतं जगाच्या पाठीवरती कुठल्या पैशामध्ये मिळणार नाही. आणि म्हणून तो अत्यंत भव्य दिव्य कार्यक्रम या कीर्तनाच्या नंतर होणार आहे. म्हणून अल्पशा वेळेत कीर्तन करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. पैकी कार्यक्रमाला गोड करण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, त्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित सर्वच मान्यवर, त्यामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव आणि नाशिक जिल्ह्याचं रत्न. खरं म्हणजे भूषण महाराजांचा कुठलाही कार्यक्रम असला की ही व्यक्ती न सांगता उपस्थित राहणार आणि विकास महाराजांचा कुठलाही कार्यक्रम असला की ते न सांगता भूषण महाराज उपस्थित राहणार. असं मैत्रीचं नातं, म्हणजे बालपणापासूनचं मैत्रीचं नातं, म्हणजे शिकायला जाण्याच्या अगोदरपासूनचं मैत्रीचं नातं. आणि मग अध्ययनासाठी आळंदी क्षेत्र असेल, त्याच्यानंतर अजून दोघंही दुसऱ्या ठिकाणी शिकले, भरपूर फिरले, परंतु मैत्रीची ती नाळ मला असं वाटते अगदी बंधूच्या, भावाच्या प्रेमाच्या नात्याच्याही पलीकडची ती नाळ त्यांनी आजवर जपली. आजही विकासदादाला खूप धावपळ आहे, परंतु ते आज या प्रेमापोटी आजच्या दिवशी या ठिकाणी भूषण महाराजांवरचं मैत्रीचं प्रेम, बंधूचं प्रेम या ठिकाणी जागण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी आज ते आवर्जून उपस्थित राहिले. म्हणून आदरणीय विकासदादांना विशेष धन्यवाद देतो. खूप सुंदर त्यांचा पखवाज आपण ऐकला. जोरात टाळी वाजवा एकदा, खूप जोरात वाजवा. आणि विकासजी महाराज या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर कार्यक्रमाला गोड सुंदर करण्यासाठी दुसरे तबल्याच्या साथीसाठी उपस्थित आपल्या नाशिक जिल्ह्याचं रत्न आहे, आमच्या राहुरी गावचे वैभव आहे. राहुरी गावचं त्यांचं जन्मगाव आहे राहुरी गाव, आणि म्हणून आमच्या परिसराचं रत्न आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांची कर्मभूमी आहे. परंतु अत्यंत सुंदर आणि क्लासिकल क्षेत्रातील गायकांना, मोठ्या मोठ्या गायकांना ज्यांनी तबल्याची गोड साथ करावी. खरं साथीचं वाजवणं, मी नेहमी सांगतो, पखावज तबला वाजवणं आणि साथीचं वाजवणं याच्यात खूप मोठा फरक आहे. आणि असे साथीचं वाजवणारी माणसं बोटावरती मोजणे इतकी तयार झालेली आहेत. त्याच्यातली काही तुरळक नावं आहेत. त्यातलं हे विकास महाराज, भूषण महाराज आणि आमचे जिवलग मित्र तबल्यावरती ज्यांचे आज साथ आहे असे सौरभ दादा, म्हणून त्यांना विशेष धन्यवाद ते या ठिकाणी आहेत. मोठी मोठी मंडळी आपल्यावरती प्रेम करतात कारण आपल्यामध्ये काहीतरी आहे. म्हणून कलेपेक्षा स्वभाव मोठा असावा, स्वभाव माणसाला मोठा करत असतो. आणि म्हणून सौरभ दादा या ठिकाणी आहेत. खूप सुंदर तबला त्यांचा आहे, खूप गोड ते वाजवतात, त्यांना विशेष धन्यवाद आहे. पैकी सगळेच आपल्या संस्थेतील विद्यार्थी आहेत. गाण्याच्या साथीसाठी उपस्थित आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्त परायण, ज्यांच्या सुमधुर आवाजात आपण सुरुवातीला चाल ऐकली, तुकारामजी महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, त्यांना विशेष धन्यवाद. माझे अत्यंत जिवलग मित्र आणि खूप गोड ज्यांचा गळा आहे, संदीपजी महाराज लोकरे, ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. दुसरे माझे मित्र स्वप्नील दादा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत नाशिकवरून, त्यांना विशेष धन्यवाद आहे. आणि आमच्या सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुल बाबळेश्वरचे विद्यार्थी आणि खरं म्हणजे माझा असं लहाना भाऊ आहे आदरणीय चंद्रकांत महाराज रक्टे, ते इंजिनियर आहेत शिक्षणाने, परंतु उत्तम अशा पद्धतीची कीर्तन ज्ञानोबा तुकोबारांच्या, निवृत्तीदादांच्या कृपा आशीर्वादाने, गंगागिरी बाबांच्या कृपेने ते अत्यंत चांगल्या पद्धतीची कीर्तन सेवा आता नाशिकमध्ये या ठिकाणी करतात आहे. आपलं परिसराचं रत्न म्हणायला हरकत नाही, ते या ठिकाणी आहेत. सर्वच विद्यार्थी मंडळी, आमचे सगळेच विद्यार्थी आहेत. संवादिनीची साथ ज्यांची आहे ते शुभमजी दादा इंगळे या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर विशेषत्वाने मी ज्यांचा उल्लेख मागं ठेवला, या कार्यक्रमासाठी जे आधारस्तंभ म्हणून आपल्याला नेहमी लाभले, आणि मला असं वाटते भूषणजी महाराज, विकासदादा
आणि या परिसराची ओळख मला ज्यांच्यामुळे घडली आणि अनेक कीर्तनकारांना ज्यांच्यामुळे या परिसराची ओळख खऱ्या अर्थाने घडली असं म्हणायला वावगं ठरणार नाही विकास दादा. असे आपल्या सर्वांचे लाडके. मी नेहमी बोलतो, कदाचित लोकांना विनोद वाटतो, 2 पाय असलेला माणूस जेवढा परमार्थ करू शकत नाही त्याच्याही पेक्षा 1000 पट जास्त परमार्थ या 2ही पाय नसलेल्या माणसांनी केला. पंढरीनाथजी महाराजांनी या परिसरामध्ये गावगाव जाऊन या परमार्थाची ज्योत, म्हणजे तुकाराम गुरुजी, जेव्हा मी सुरुवातीला इथं आलो 12-13 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला, तेव्हा मोबाईल, यूट्यूब आणि हे रील हा प्रकार काहीच नव्हता विकास दादा, काहीच प्रकार नव्हता. आणि मग मोबाईलवर पाहून कीर्तनं घेण्याची पद्धत तेव्हा नव्हती असं मला सरळ सांगायचं आहे. तेव्हा कुणीतरी ओळखीचा माणूस पाहिजे कीर्तन घेण्यासाठी, तारीख घेण्यासाठी. आणि मग महाराष्ट्रातले मोठे मोठे नामवंत कीर्तनकार ज्यांच्या एका फोनवरती या ठिकाणी येत होते असं रत्न म्हणजे पंढरीनाथ महाराज आहेत. आणि त्यांनी या परिसराला मोठी मोठी कीर्तनकार दाखवली. आदरणीय पंढरीनाथजी महाराजांचा विशेष आशीर्वाद भूषणजी महाराजांना आहेत, विकासदादांना आहेत, या परिसराला पंचक्रोशीला आहे. ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या परिसराचं नाशिक जिल्ह्याचं वारकरी रत्न आणि महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्णदास लहवीतकर बाबा त्यांचाही या ठिकाणी कृपा आशीर्वाद आहेत. भूषणजी महाराज ज्यांच्याकडे शिकले ते परमादरणीय वंदनीय पंडित माणिकजी मुंडे गुरुजी त्यांचाही कृपा आशीर्वाद या ठिकाणी आहेत. गुरुजींसाठी एकदा जोरात टाळी वाजवा, कारण हे रत्न गुरुजींच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला मिळालं. आणि भूषणजी महाराजांच्या या गुरुकुलाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला जे देणं लागतं ते या ठिकाणी खऱ्या अर्थाने देतात आहे. आणि विशेषत्वाने आजचा हा कार्यक्रम संपन्न होत असताना ज्यांच्या माध्यमातून शिबिर संपन्न झालं, 15 दिवसाचं अत्यंत भव्य दिव्य शिबिर या ठिकाणी संपन्न झालं. त्यामध्ये मुलांना नित्यक्रमाचे श्लोक असतील, त्यामध्ये अजून हरिपाठ असेल, गीता असेल, हनुमान चालीसा असेल, पखवाजाचे प्राथमिक सुरुवातीचे बोल असतील आणि हार्मोनियमचे सुरुवातीचे काही राग किंवा स्वर असतील, या सगळ्यांचं ज्ञान देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडलं, ज्यांनी अत्यंत गोड आणि सुंदर असं शिबिर या ठिकाणी घेतलं, ते माझे जिवलग मित्र आणि आदरणीय हरिभक्तपरायण सचिनजी महाराज कुंदे, त्यांना विशेष धन्यवाद आहे. ते या ठिकाणी आहेत. त्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर कृष्णा महाराज बिसे हे भूषणजी महाराजांचे विद्यार्थी आहे. खरं म्हणजे भूषण महाराजांनी शिबिर घ्यावं विकासदादा, पण भूषण महाराजांचे विद्यार्थी आता शिबिर घेण्याच्या याचे झाले. आणि कृष्णा दादा असेल, आमचा श्यामदादा असेल, ही पोरं आज शिबिर घेण्यासाठी तयार झाली. आणि या पोरांनी 15 दिवस या ठिकाणी गोड शिबिर घेतलं. एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. आणि खूप सुंदर शिबिर झालं, म्हणजे शिबिर सगळ्या स्तरावरती चांगलं झालं बरं का. कारण रोजच्या रोज व्हॉट्सअपला त्यांच्या पंक्तीचे फोटो मी पाहत होतो, बाकी तर काय मी एवढं पाहायला मिळालं नाही, जास्त काही पाहायला मिळालं नाही. म्हणजे काय श्लोक, काय बोल आणि काय राग शिकवले ते नाही माहिती आम्हाला, पण मग पंक्ती मात्र रोजच्या रोज आम्ही पाहिल्या. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं शिबिर, म्हणजे अर्थात फक्त खाणंच झालं असं मला म्हणायचं नाही, परंतु सगळ्याच गोष्टी या ठिकाणी शिकवल्या. मी एक गोष्ट या निमित्ताने सांगून जाईल, या माणसांचं देणं किती आहे. आज भूषणदादाचं एवढं मोठं हे गुरुकुल आहे, याच्यासाठी स्वतःला आपल्याला समर्पित करावं लागतं. गुरुकुल कुणी उभा करू शकत नाही. माझ्यासाठी आज शक्य नाही. माझ्या स्वतःची गावाकडे 15 एकर क्षेत्र आहे. आमचे मोठे बंधू शेती करतात, पाण्याखालची जमीन आहे. वाटलं तर एखादा एकरमध्ये बांधकाम करून लगे गुरुकुल सुरू करू शकतो. पण गुरुकुल फक्त सुरू करणं इतकीच गोष्ट नसते, तर त्या गुरुकुलामध्ये लक्ष देऊन मुलांना घडवणं ही जबाबदारी असते. आणि आज तुम्ही इथं बसलेले जेवढे पालक आहे, या सगळ्या पालकाच्या अंतःकरणात मुलगा टाकताना एकच इच्छा आहे की आमच्या लेकराला काहीतरी यावं, वारकरी संप्रदायात तो मुलगा देणं द्यावं, काहीतरी गायक व्हावा, कीर्तनकार व्हावा, पखवाज वादक व्हावा, अशी प्रत्येक पालकाची जशी पाल्याकडून इच्छा आहे ना, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी या मंडळीला देणं द्यावं लागतं, म्हणजे वेळ द्यावा लागतो. आणि आज पैसा मिळतो, सगळी दुनिया मिळते, पण वेळ मिळत नाही. आणि म्हणून भूषणजी महाराज असतील, विकासदादांचं एवढं मोठं त्र्यंबकेश्वरला गुरुकुल आहे आणि तिथेही जवळजवळ 200 विद्यार्थी, जवळजवळ 150-200 विद्यार्थी विकासदादांकडे पण शिकतात. खरं म्हणजे ही मंडळी वेळ देतात, मुलांना घडवतात, वारकरी संप्रदायाला देणं देतात. आणि एक गोष्ट मी तुम्हाला या संबंधाने सांगून जाईल की आपल्या लेकरांना सुशिक्षित करणं खूप अवघड नाही आहे, खूप सोपं आहे. कारण कॉन्व्हेंटमध्ये, इंग्लिश माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना पैसे घालून शिकवणं हे आपल्या हातातली गोष्ट आहे, आपण ते करू शकतो. मुलांना सुशिक्षित करणं सोपं आहे, परंतु मुलांना सुसंस्कारित करणं खूप अवघड आहे. लक्षात ठेवा, मुलांना सुशिक्षित करून तुम्ही पैसे कमवण्याचं यंत्र जरूर करू शकता. मुलगा 2 लाख रुपये, 3 लाख रुपये, 4 लाख रुपये महिन्याला कमवून आणेल इतकं ज्ञान त्याला पुस्तकाचं देणं, पैसे देऊन कॉन्व्हेंटमध्ये घालून शिकवणं हे खूप सोपं आहे. पण 4 लाख रुपये महिन्याला कमवणारा पोरगा पगार घरी आल्यानंतर आईला आणि बापाला आई म्हणून, वडिलांना वडील म्हणून सांभाळणं, त्यांना वडील म्हणून मानणं, आईला आई म्हणून सांभाळणं, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी हे म्हणणं की बाबा
माझं हे विश्व जे निर्माण झालं ना, हे सगळं विश्व ज्यांच्यामुळे निर्माण झालं ते म्हणजे माझी आई आणि ते म्हणजे माझे वडील आहे असं म्हणण्यासाठी त्याला फक्त सुशिक्षित नाही तर त्याला सुसंस्कारित करावं लागतं. आणि सुसंस्कारित करण्याची आता दोनच माध्यमं शिल्लक आहे. एक जन्मदाती आई आहे आणि दुसरं संत आणि ग्रंथांचे विचार आहेत. विठ्ठल म्हणून या संत ग्रंथांचे विचार देण्याचं काम गुरुकुलाच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून ही मंडळी करतात. शिबिराच्या माध्यमातून पोरं घडवण्याचं काम या सर्व मंडळींनी केलं. म्हणून या सगळ्यांना विशेषत्वाने धन्यवाद देतो. माझे जिवलग मित्र भूषणदादांना विशेष धन्यवाद आहे. आज त्यांच्या गुरुकुलाचा हा 3रा वर्धापन दिवस आहे. आणि विशेष म्हणजे भूषण महाराज, तुम्ही या ठिकाणी गुरुकुलाला इतकं चांगलं सांभाळतात. यावर्षी मला वाटतं 55 विद्यार्थी तुमच्याकडे गुरुकुलामध्ये होते पण, आणि त्या मुलांना तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने घडवण्याचं काम केलं. आणि विशेष मी तुम्हाला एक कौतुक करायचं म्हणून बोलणार नाही, परंतु मीही या ठिकाणी बराच वेळा कीर्तन करून जेवणासाठी आलो. जे मुलांसाठी जेवण असतं तेच आपल्यासाठी जेवण असतं. जे मुलांसाठी जेवण आहे तेच ही मंडळी घेतात आणि खातात. याचा अर्थ असा की जे मुलांना केलं जातं तेच आपण, म्हणजे दर्जेदार जेवणाची क्वालिटी. आणि खरं म्हणजे महत्त्वाचं असतं काय, आपलं काळजाचा तुकडा दुसऱ्याकडे द्यायचं म्हणजे त्याला खायला मिळालं पाहिजे, राहायला व्यवस्थित मिळालं पाहिजे, शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे. आणि म्हणून ही सगळी मंडळी करतात. आणि तुम्ही दोघंही जेव्हा गुरुकुलवर नसतात तेव्हा तुम्ही दोघं गुरुकुलला नसताना जी जबाबदारी सांभाळतात ती तुमची लक्ष्मी महत्त्वाची आहे. भूषण महाराजांच्या मागे अत्यंत खंबीरपणे त्यांची पत्नी, आमची भगिनी माधुरीताई अत्यंत चांगल्या पद्धतीने गुरुकुल सांभाळते. एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. या गुरुकुलाच्या संस्थापक अध्यक्ष जरी भूषण महाराज असतील तरीसुद्धा या सगळ्या जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांचे पूज्य पिताश्री आदरणीय रामदास काका, आदरणीय आमच्या आईसाहेब शोभाताई आणि सागरदादा हे त्यांचे परिवारातील सदस्य, त्यांचे बंधू. सागरदादा रामासारखा भाऊ असा मागे उभा राहिला की मग जगाला गवसणी घालणं खूप सोपं असतं. कारण बघा, या जगाच्या पाठीवरती सगळं मिळवता येईल पण रक्ताचे नाते एकदा गमावले की परत मिळवता येत नसतात. आणि म्हणून ही माणसं अशी सोन्यासारखी माणसं आहेत. ही माणसांनी एवढी साथ दिली म्हणून हे गुरुकुल आज भव्यतेत उभं आहे. भूषणदादाला मी कौतुक वाटतं मला तुमचं की तुम्हाला इतकी सोन्यासारखी माणसं मिळाली. मला आपल्या सगळ्यांचं विशेष कौतुक वाटतं. आणि विकासदादांच्या नंतर आमच्या उन्नतीताई, ते गुरुकुल व्यवस्थित सांभाळतात ना, चांगलं सांभाळतात, उत्तम सांभाळतात खरं म्हणजे. आणि मी जेव्हा भेट द्यायला गेलो तेव्हा त्या कीर्तनाला, पालघरला कीर्तनाला गेल्या होत्या, परंतु कीर्तन आणि गुरुकुल या सगळ्या गोष्टी सांभाळणं, मुलांना लेकरासारखं जीव लावणं खूप सोपं. मला जसं मला बोलायला जेवढं सोपं वाटतं राजाभाऊ, तेवढं प्रत्यक्ष ते सोपं नाही आहे. फक्त बोलून आपण जाऊ शकतो की मुलांना सांभाळता येतंय बुवा, मुलांना जीव घालता येतंय, तेवढं सोपं नाही. खूप अवघड असतं. प्रत्येक म्हणजे 17 घरचे 17 पोरं आहेत आणि 17 घरच्या 17 पोरांना 17 खोडी वेगळ्या आहेत. एवढ्या सगळ्या खोडी सहन करून त्यांना सांभाळायचं, जीव लावायचं खूप अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून हे सगळी मंडळी करतात. आज त्या गुरुकुलाच्या निमित्ताने या मंडळींचा उल्लेख करणं मला खरं म्हणजे प्रार्थनीय वाटतं. आणि म्हणून मी या सगळ्यांचा उल्लेख आवर्जून केला. या सगळ्यांना विशेष धन्यवाद देतो. एकदा जोरात टाळी यांच्या सगळ्यांसाठी वाजवा. या सगळ्यांना नमन करतो, कारण वारकरी संप्रदायाला तुम्ही हे सगळं देणं देतात आणि तुमचे संप्रदायावरती असलेले उपकार आहेत. विठाल विठाल आणि म्हणून आजच्या या गुरुकुलाच्या वर्धापन दिन आणि शिबिराची असलेली सांगता या निमित्ताने हे कीर्तन आहे. आणि सांगता म्हटलं की काला असला पाहिजे. काला हा 2 पदार्थाचा केला जातो. विकासदादा, काला 2 पदार्थाचा केला जातो. किती? दही आणि लाही एकत्र केली की काला होतो, आमटी भाकर एकत्र केली की काला होतो, दही दूध एकत्र केलं, दही भात एकत्र केलं की काला होतो. कमीत कमी सचिन महाराज 2 पदार्थ लागतात. जास्तीत जास्त तुम्ही किती टाकू शकता? मग गावरान तूप टाकू शकता, साखर टाकू शकता, गूळ टाकू शकता, काजू टाकू शकता, बदाम टाकू शकता, कितीही. फक्त कमीत कमी त्याच्यात 2 पदार्थ लागतात. जसं काला करण्यासाठी 2 पदार्थ लागतात, काला हे साधनेच्या सांगतेचं प्रतीक आहे, तसं जीवनाची सांगता करण्यासाठी 2 तत्वाची गरज आहे. ते 2 तत्व म्हणजे जीव आणि ब्रह्म, अर्थात जीव आणि शिवाची, हे 2 तत्वाची नितांत गरज आहे. ते जीव आणि शिव हे 2 तत्व एकत्र झाले की जीवनाची सुद्धा सांगता होते. मग काला करताना, साधनेची सांगता करताना जसा दही लाहीचा काला करावा लागतो, तसं जीवनाची सांगता करण्यासाठी सुद्धा जीव आणि ब्रह्माचा काला करावा लागतो. पण जीव ब्रह्म काला हा एकाच गोष्टीने होतो, त्याला हरिनाम काला असं म्हणतात. हरिनाम काला म्हणजे नित्य भजन करणं. किती? नित्य भजन. किती? दिवस न रात्र न कळे, दिवस न कळे अंगी केळे, दैवत हे दिन रजनी हाची धंदा, दिन
हाती धंदा दिन रजनी हाती धंदा धंदा दिन रजनी हाती धंदा हो दिन रजनी हाती गोविंदाचे पोवाडे गोविंदा जे पवाडे दिन रजनी हाती धंदा हो धंदा दिन रजनी हाती धंदा दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. हरिनाम काला करण्यासाठी जीव ब्रह्म ऐक्य काला करण्यासाठी हरिनाम कलेची गरज आहे. वारकरी संप्रदायाने 3 काले सांगितले माझ्याकडे पहा. वारकरी संप्रदायाने 3 काले सांगितले. एक दही भाताचा सांगितला, दुसरा हरिनामाचा सांगितला, तिसरा जीव ब्रह्म ऐक्याचा सांगितला. हे सगळेच विस्तृत करून तुम्हाला मी सांगणार नाही, कारण वेळ तेवढा माझ्याकडे नाही. जीव ब्रह्म ऐक्याचा काला म्हणजे अहम ब्रह्मास्मीचं नान होणं, हरिनामाचा काला म्हणजे नित्य भगवंताचं भजन करणं, आणि दही भाताचा काला म्हणजे शरीर पुष्ट करणं. त्याला विस्तृत करून सांगताना मला असं सांगता येईल की दही भात काल्याने शरीर पुष्ट होतं, शरीर पुष्ट झाल्यानंतर हरिनाम काला होतो, हरिनाम काला झाला की जीव ब्रह्म ऐक्याचा काला होतो. जीव ब्रह्म ऐक्य काला होण्यासाठी ज्ञान व्हावं लागतं की मीच ब्रह्म आहे. लक्षात घ्या, ज्ञान व्हावं लागतं की मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म समजणं वेगळं, मीच ब्रह्म आहे असं समजणं वेगळं, आणि मी ब्रह्म आहे असं ज्ञान होणं वेगळं. कळतंय का तुम्हाला? म्हणजे मीच देव आहे असं म्हणणं वेगळं, आणि मी देव आहे असं ज्ञान होणं वेगळं. आता जगाच्या पाठीवरती मीच देव आहे म्हणणारे माणसं भरपूर भेटायला लागले. मग मीच देव आहे, मलाच माना बाबा, मलाच देव माना असं म्हणणारे लोक भरपूर आहे. आणि त्याच्यात नाशिक जिल्हा आता काय आता मागं राहिला, पुढे गेला, त्याच्याही पुढे गेला. इतका पुढे गेला का आता त्याला धरायची सोय राहिली नाही, लईच पुढे गेला. म्हणून मीच देव आहे असं म्हणणं समजणं वेगळं राजा हो, पण मीच देव आहे अशी अनुभूती येणं त्याला अहम ब्रह्मास्मीचा काला म्हणतात. आणि हा काला जीवनाच्या सांगतेला गरजेचा आहे. पण असे कितीही काले मी तुम्हाला ज्ञानाचे सांगत बसलो तरी सुद्धा तो आनंद आपल्याला येणार नाही. जो काला श्रीकृष्ण चरित्राने केला जातो तो काला ऐकल्याशिवाय जो आनंद निर्माण होतो तो आनंद या चरित्रात येणार नाही. मग तो कोणत्या चरित्रात येतो? तो चरित्रात येतो त्या कृष्णाच्या गोकुळामध्ये केलेल्या भगवंताच्या त्या चरित्रात तो आनंद मिळतो. कोणत्या चरित्रात? महाराजांनी त्याचं वर्णन केलं. कोणतं वर्णन आहे? अभंगाचे वेदसे चरित्र केले नारायणे, 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 वेदसे
विठ्ठल 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 विठ्ठल. आदरणीय आणि भूषणजी महाराजांवरती ज्यांचं नितांत प्रेम आशीर्वाद आहे, कृपा आहे, या परिसरावरती, नाशिक जिल्ह्यावरती, वारकरी संप्रदायावरती ज्यांची नितांत कृपा आशीर्वाद आहे आणि खूप मोठे उपकार आहे म्हणायला हरकत नाही, असे आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय डॉक्टर रामकृष्णदासजी लव्हितकर महाराज अर्थात अण्णा, एकदा जोरात टाळी वाजवा, जोरात टाळी वाजवा. महाराजांना विशेष धन्यवाद देतो, चरणावरती नतमस्तक होतो. आणि तुमच्या येण्याच्या अगोदरच आम्ही तुमचं या ठिकाणी वर्णन केलं, कारण अण्णा तुमचं विशेष यांच्यावरती सगळ्यांवरती विशेष कृपा आहे. मग भूषण महाराज असतील, विकासदादा असतील आणि हा पूर्ण परिसर असेल, याच्यावरती विशेष तुमची कृपा आहे. आणि म्हणून हे सगळं बहरलेलं फुललेलं आपल्याला या ठिकाणी संप्रदाय दिसतो, ही तुमची असलेली कृपा आहे. आणि म्हणून तुम्हाला विशेष धन्यवाद, तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. विठाला विठाला विठाला. महाराजांनी सांगितलं की ते चरित्र आल्याशिवाय, कृष्णाचं ते चरित्र आल्याशिवाय खऱ्या अर्थाने काला होणार नाही. कोणतं चरित्र? ए दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे. रांगतानी केलेलं चरित्र, गोधने चारतानी केलेलं चरित्र, त्या चरित्राचं वर्णन असावं. त्याचंच का असावं? मग महाराजांनी सांगितलं, श्रीमद भागवतामध्ये परमात्म्याचे 24 अवतार आहेत, पण 24 अवतारातले 2 अवतार परिपूर्णतम आहे. दुर्जनाचा येणे करुणे संवार पूर्ण अवतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे 2 परिपूर्णतम अवतार आहे. त्यातलं रामचरित्र हे आचरणीय आहे आणि कृष्ण चरित्र हे उच्चारणीय आहे. कृष्ण चरित्राचा आपण फक्त उच्चार करू शकतो, आपण तितक्याच खरं म्हणजे तितक्याच सामर्थ्याचे आहोत. कृष्णाच्या चरित्राचं आपल्याला आचरण जमू शकत नाही, रामचरित्राचं मात्र आपल्याकडून आचरण होऊ शकतं. आणि म्हणून रामाच्या चरित्राचं आचरण कृष्णाच्या चरित्राचं उच्चारण असावं. आणि म्हणून त्या कृष्णाच्या चरित्राचं उच्चारण आजच्या दिवशी करावं. बरं, अजून कारण एक आहे, ते कृष्ण चरित्र जन्माला येण्याच्या अगोदर सुरू होतं. विकासदादा, देवकी वसुदेवाचा विवाह संपन्न झाला आणि कंस त्या रथाचं सारथ्य करत होता आणि वरातीमध्ये कंस नाचत होता. आकाशवाणी झाली, मूर्ख कंसा, अरे ज्या बहिणीचं सारथ्य तू करतोय, ज्या बहिणीच्या लग्नात वरातीत तू नाचतोय, त्याच बहिणीचा पोटी 8वा मुलगा जो जन्माला येईल तो तुला मारणार आहे. असं म्हटल्यानंतर अक्षरशः कंस घाबरला, घेऊन खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. आणि वसुदेवाने तो हात पकडला, सांगितलं, कंसा 8वा मुलगा तुला आणून देतो. आणि म्हणून जन्माला येण्याच्या अगोदर परमात्म्याने चरित्र सुरू केलं. 8वा मुलगा आणून देतो म्हणून सांगितलं. कंसाने त्यांना सोडून दिलं. आपल्याला चरित्र भाग, कथा भाग माहिती आहे. कंसाने त्यांना सोडून दिलं. नारदजी आले. नारदजीने सांगितलं की एकालाही ठेवू नको. आणि म्हणून परत नारदजींचं ऐकून कंसाने त्यांना कारागृहामध्ये टाकलं. आणि कारागृहामध्ये टाकल्यानंतर देवकी वसुदेवाच्या उदरी 8वा गर्भ जन्माला येऊन तो कधी जन्माला येईल आणि तो कधी लीला सुरू करेल. आणि कंसाच्या मनामध्ये एकच होतं की 8वा मुलगा कधी जन्माला येईल, मी त्याला कधी संपवेल आणि माझा काळ कधी संपेल. खरं म्हणजे हा भ्रम प्रत्येकाला मृत्यूलोकात असतो की आपला काळ आपल्याला चुकवता कसं येईल. पण या जगाच्या पाठीचा इतिहास, जगाचा इतिहासच एक आहे. या मृत्यूलोकात मनुष्य जन्माला आला की तो मरतो म्हणजे मरतो. जगाच्या पाठीवरती हे फक्त एकदाच घडलं आणि ते तुकोबरांनी आजपासून 450 वर्षापूर्वी करून दाखवलं. या जगाच्या पाठीवरती काळ तुकोबराला हात लावू शकला नाही आणि तुकोबरांच्या जवळ जाऊन काळाने कापावं इतकं सामर्थ्य तुकोबरांनी प्राप्त केलं. पुन्हा या जगाच्या पाठीवरती कुणीच असा जन्माला आला नाही की ज्याला या मृत्यू लोकातून आपला नरदेह घेऊन या मृत्यू लोकातून जाता आलं. असं कुणालाच नाही. कंसाला वाटलं की आपण जगावं, आपण मरू नये. आणि म्हणून कंस वाट पाहू लागला. 1, 2, 3, 4 मुलगा, 5वा मुलगा, 6वा मुलगा आणि 7 मुलं जन्माला आली. 7वा मुलगा योगमायेद्वारे गर्भामध्येच योगमायेद्वारे रोहिणीच्या गर्भात स्थलांतरित करण्यात आला. 8वा गर्भ जन्माला येणार आणि 8वा गर्भ जन्माला येणार तर स्वागत सुरू झालं. सगळे देवता कारागृहाच्या वरती येऊन श्रीकृष्ण परमात्म्याचं स्वागत करू लागले. स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, स्वागतम सुस्वागतम, शरणागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, सुस्वागतम
स्वागत करण्यासाठी 33 कोटी देवता आणि कारागृहाच्या वरती येऊन परमात्म्याचं स्वागत करू लागले. 9 महिने 9 दिवस सरकले. अष्टमीच्या रात्री भगवान परमात्म्याने अवतार धारण केला. 8 वर्षाचं सगुण रूप, चतुर्भुज रूप परमात्म्याने धारण केलं. देवकी वसुदेव हात जोडून उभा राहिले तर देव म्हणू लागले, आई बाबा मी तुमचा मुलगा आहे, मला कुठे हात जोडता. त्यावेळी कृष्णाने सांगितलं, हात नाही ते मोठा नाही, मी छोटाच होणार आहे, पण सांगण्यासाठी आलो. काय? नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला हो नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला हो मजने गोकुळाला हो मजने गोकुळाला माया उपजली तेथे मज ठेवी आणि येथे. मला नंदाच्या घराला घेऊन जा, मला इथं ठेवू नका. इथं कंस मला जीवाचा घात करेल, तुम्हालाही त्रास देईल. माया जन्माला आली, मला मायेला घेऊन या, मला नंदाच्या वाड्यामध्ये नेऊन सोडा. वसुदेवानी त्यांना परमात्म्याला आता पाठीमध्ये घेतलं आणि भगवान परमात्मा जन्माला आले. सगळेच्या सगळे आता दरवाजे उघडले होते, सगळे दैत्य झोपले गेले होते. परमात्म्याला घेऊन आता ते गोकुळामध्ये पोहोचले होते. यमुना मैयेला पार करून गोकुळात पोहोचले. गोकुळात परमात्मा यशोदेच्या शेजारी ठेवला. माया जन्माला आली म्हणून गोकुळ झोपलेलं आहे, मायेच्या प्रभावाने गोकुळ झोपलेलं आहे. मायेला पाठीमध्ये घेतलं आणि मायेला घेऊन पुन्हा मागं आले. पण परमात्मा गोकुळात पोहोचले. आता देव गोकुळात पोहोचले. 60 वर्षाचं नंदबाबाचं वय आहे, पण अजून काय आता मुलबाळ झालेलं नव्हतं. पण आता यशोदा मैया गरोदर अवस्थेमध्ये अवघड अवस्थेला आहे आणि यशोदा मैयाच्या सेवेमध्ये सगळ्या दास्या बसलेल्या आहेत आणि सगळ्या दास्या यशोदेच्या सेवा करत असताना माया जन्माला आलं तर गोकुळ झोपी गेलं. दास्यांचं काय घेऊन बसले? सगळे झोपले आणि सगळे झोपले. माया गेली, कृष्ण आला आणि ब्रह्म मुहूर्ताला सुनंद नावाच्या दासीला जाग आली आणि सुनंदेला जशी जाग आली तशी ती डोळे चोळत म्हणती, बाई मला तर झोप लागून गेली, यशोदेचं काय झालं असं, यशोदेचं काय झालं असं म्हणून पळत जाऊन पाहती तर यशोदा झोपली आणि यशोदेच्या शेजारी संदीप महाराज एक सुंदर लेकरू, एक गोंडस बाळ, जगाचा मालक, विश्वाचा नायक, कर्तुम अन्यथा कर्तुम श्रीकृष्ण परमात्मा खेळतोय. त्या कृष्णाकडे, त्या बाळाकडे, त्या लेकराकडे पाहिलं. 60 वर्षापासून नंदबाबाला अजून मुलबाळ नाही. नंदबाबा मुलाची वाट पाहतात. गोठ्यामध्ये बसून नंदबाबाचा जप सुरू आहे. अभि तो नाही भयो, अभि तो नाही भयो, म्हणजे अजून नाही झाला. अभि तो नाही भयो एका वृंदावनच्या संतांनी गोड वर्णन केलेलं आहे. नंदबाबाच्या कानावरती जेव्हा बातमी गेली की मुलगा झाला, त्यावेळी नंदबाबाने उठून लगेच मुलाला पाहण्यासाठी आले नाही. मग काय केलं? नंदबाबा उठले आणि घाटावरती गेले. यमुनेच्या तीरावरती जाऊन स्नान केलं आणि स्नान करून या नंदबाबांनी पितांबर धारण केला. पितांबर धारण करून मेकअप केला. काय गोड वर्णन केलं ते वृंदावनचे संत म्हणतात, चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली. चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली. अरे रात रात में नंद बाबा की, रात रात में नंद बाबा की तो दाढ़ी हो गई काली. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. आंगन में बन गई आज बधाई, नंद जी के आंगन में बन गई आज बधाई.
झाला. नंद बाबाला एवढा आनंद झाला. सुनंदा नावाची दासी बाहेर पळत गेली आणि ती सुनंदा नावाची दासी गवळणींना सांगायला लागली, ए गवळणींनो, आगा गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 देव जन्माला आले ना, तुम्ही सगळे ऐका, देव जन्माला आले ना तर सगळ्यांना आनंद झाला. अजून स्पष्ट करून सांगतो, देव जन्माला आले तर सज्जनांना आनंद झाला आणि देव जन्माला आले दुर्जनांना राक्षसांना त्रास झाला. काय झाला? त्रास झाला. मग राक्षसांनी काय केलं? देव जन्माला आला त्याचा उत्सव साजरा केला नाही, त्यांनी त्यांच्या टाळ्या वाजवल्या नाही, त्यांनी उगा आपला असं कधी संपितो तू, कधी संपितो तू, कधी संपितो तू. देव जन्माला आल्याचा उत्सव कोणी साजरा केला? फक्त साजरा केला ते भगवंताच्या भक्तांनी केला, देवाच्या भक्तांनी केला. ज्यांना आनंद झाला त्यांनी टाळ्या वाजवल्या, कोणाला आनंद झाला ते उठ नाचले, कोणाला आनंद झाला त्यांनी गुढे उभारल्या, कोणाला आनंद झाला त्यांनी भजनं गायली. पण मात्र कुणी शांत बसलं नाही. तुम्हालाही परवानगी आहे, तुम्ही टाळी वाजवू शकता, तुम्ही भजन गाऊ शकता, वाटलंच तर अण्णांची परवानगी मी घेतो, पण तुम्ही नाचू पण शकता. काय हरकत नाही, तुम्हाला जे आनंद घेता येईल तो करा. परमात्म्याच्या भजनाचा आणि परमात्म्याच्या जन्माचा आनंद घेतला पाहिजे. लक्षात घ्या, आपण पाहुण्याच्या वरातीत, विकास दादा, पाहुण्याच्या वरातीत आपण तशी चव घालून आलेलोच आहे. तिथं आमंत्रण नसताना नागिन केलेली, आपण आमंत्रण नसताना नागिन केली. तिथं देवाच्या दारात लावायचं नाही, जो जमल तो, पण टाळी मात्र वाजायला कोणी चुकू नका. जय हो. हा, टाळी सगळ्यांची टाळी. अगं गवळण, गवळण, अगं बाय गवळण सांगती सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. अष्टमीच्या रात्री हो यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड सुगालात नाचू गालात पैंजण थरथरले. अष्टमीच्या रात्रीला यमुनेच्या काठी गोकुळ तरतरले. गोड हसू गालात नाचू गवतालात पैंजण तरतरले. अष्टमीच्या हे टाळी वाजवा, पोरांनो, टाळी वाजवा सगळ्यांनी. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड सुगालात उभे राहा. पैंजण थरथरले. कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून, हो कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. मूर्ती असे साजरे ओठावरी बासुरी फुलले सुरा संगती. कोणी म्हणे गोविंद, कोणी म्हणे गोपाळ, कान्हाला नावे किती. हा मूर्ती असे जीवने ओठावरी बासरी बोलणे सुरा संगती. हा, कोणी म्हणा गोविंद, कोणी म्हणा गोपाळ, कानाला नावे किती. रोज घोड्या करून गोप बाळे जमून, रोज थोड्या कोंबे बाळे सांज सकाळी गोपाळ काला. गोपाल कृष्ण भगवान की. आनंद आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला.
परत हात वरती करा सगळे, हात वरती करा. गोपाल कृष्ण भगवान की धन्यवाद. परमात्मा जन्माला आला, आनंद उत्सव साजरा झाला. परमात्म्याचा उत्सव जवळजवळ 6 महिने गोकुळामध्ये चालला, असं श्रीमद भागवतात वर्णन आहे की 6 महिने परमात्म्याच्या जन्माचा उत्सव चालला. मग आनंद सगळ्यांनी घेतला. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. भगवान परमात्म्याला 6व्या दिवशी भागवतात वर्णन आहे की 6व्या दिवशी पूतना मावशी आली आणि 6व्या दिवशी पूतना मावशीने श्रीकृष्ण परमात्म्याला मारण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी एक एक दैत्य येऊ लागला. पुतनेला सायुज्य नावाचा मोक्ष परमात्म्याने दिला. काग भग रिठा मारिले बाळपणी. परमात्म्याने अवघ्या दैत्यखानी आणि एक एक दैत्य येऊ लागला. परमात्म्याने त्यांना संपवायला सुरुवात केली. घड्याळाच्या काट्याकडे पाहून मला दैत्याचं काही सांगावं वाटत नाही. आता सगळे दैत्य परमात्म्याने संपवत होता. भगवान परमात्मा अनेक लीला करत होते. घरातल्या लीला परमात्म्याच्या आता संपुष्टाकडे येणार होत्या. परमात्मा हळूहळू इकडे तिकडे होऊ लागले होते. आईला त्याचं कौतुक वाटायला लागलं होतं. आता हळूहळू परमात्मा गुडघ्यावरती आले होते. गुडघ्यावरती येऊन रांगायला लागले होते. रांगण्याचं सुद्धा महाराजांनी वर्णन केलं. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंग निग रंगनाथ तो म्या देखील कसे, रंगनाथ तुझ्या देखिलास. तळवे तळहात, तळवे तळहात, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने कृष्ण हा रांगत. गुडघ्याने रांगत, तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने परमात्म्याच्या रांगण्याचं वर्णन आहे. जगाच्या पाठीवरती असं एकमेव बाळ झालं ज्याच्या प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर त्याची लीला संतांनी वर्णन केली. आणि त्याची लीला वर्णन केली का? कारण ते आनंद देते. महाराज म्हणून तर म्हटले, येदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता. हे परमात्म्या सामर्थ्य दे मला. कशाचं सामर्थ्य? माझी वाणी तुझे वर्णी गुरुनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. अनेक खेळ खेळू लागले परमात्मा. आता रांगू लागले. रांगताना भिंतीला धरून चालायला लागले. मग पायात पैंजण वाजायला लागलं, त्याचंही वर्णन केलं. हळूहळू परमात्मा आता स्वतः चालू लागले. स्वतः चालायला लागल्यानंतर भगवान परमात्म्याच्या वरती आईने संस्कार केले. त्याचंही खूप सुंदर वर्णन आलं. परमात्म्याला झोपी लावण्याची लीला सांगितली. परमात्म्याचा मेकअप करण्याची लीला सांगितली. परमात्म्याच्या प्रत्येक लीलेचं वर्णन केलं. आणि आजच्या काळामध्ये आईने मुलाला वेळ द्यावा हे जर कुठे शिकायला भेटत असेल तर ते रामायणामध्ये श्रीमद भागवतामध्ये शिकायला भेटतं. दुसरीकडे शिकायला भेटत नाही. आता काही महाभाग जन्माला आले की जे म्हणतात की आता महाभारत आणि रामायण या सगळ्या गोष्टींची आता देशाला गरज नाही असं म्हणणारी काही महाभाग जन्माला आले. आता तो भाग विषय आपला नाही आणि तिकडे वेळ द्यायला तेवढा वेळही नाही. आणि म्हणून जरी ती म्हणत असतील तर मला असं वाटतं की जे रामायण शिकू शकतं, जे भागवत शिकू शकतं, जे ही संतांचं चरित्र महाभारत शिकू शकतं किंवा देवाचं चरित्र शिकू शकतं, ते मला असं वाटतं या जगाच्या पाठीवरती कुणाही माणसाचं चरित्र आपल्याला शिकू शकत नाही. यशोदेने श्रीकृष्ण परमात्म्याचं जे संगोपन केलं तसं संगोपन जर आपण आपल्या लेकराचं केलं तर आपलंही लेकरू कृष्ण व्हायला वेळ लागणार नाही. आपलं लेकरू कृष्ण व्हायला काय वेळ लागेल? पोराला आता झोपी लावताना मोबाईल द्यावा की पोराला झोपी लावताना अंगगीत म्हणावं हे महाभारत हे कुठं शिकायला मिळतं? हे श्रीमद भागवतात शिकायला मिळतं नाही का? आता आपण काय देतो त्याला झोपी लावलं? तुम्ही काय देता? महिला मंडळींना प्रश्न आहे, काय देता तुम्ही पोराला झोपी लावायचं म्हटलं की? त्याला काय लागतं महाराज? त्याला नुसतं मोबाईल दिला का बस? नानी तेरी मोरनी को मोर ले गई है की नाही? बाकी जो बचे ते सारे चोर ले गई नाही का? परत वरती लोटलं की आमच्या पप्पानी गणपती आणला. दुसरं काय? या सगळ्यांनी पोरं घडणार नाहीत. या सगळ्यांनी पोरं शिकणार नाही. आपण ज्यांच्यासाठी कमवतो त्यांच्यासाठी वेळ द्या. आईचा वेळ खूप महत्त्वाचा आहे.
छत्रपती शिवाजी राजाच्या जीवनामध्ये राजे घडले, त्याच्यासाठी आई जबाबदार आहे. आई खूप मोठं काम जिजाऊ आईसाहेबांनी केलं. एक दिवस जिजाऊ आईसाहेब गडावरून खाली गेल्या आणि छत्रपती झोळीमध्ये झोपलेले आहेत. राजे झोपलेले आहेत, एका दासीला त्यांच्या सेवेसाठी ठेवलेलं आहे. फक्त उठले की लक्ष देण्यासाठी ठेवलंय. फक्त एक कान देऊन ऐका, आईने किती महत्त्वाची जबाबदारी भूमिका असते आईची, त्याच्यासाठी सांगतो. राजाचं चरित्र आहे. आणि जिजाऊ मासाहेब गडाच्या खाली गेल्या होत्या. राजांना मध्येच जाग आली आणि मोठ्या मोठ्याने रडायला लागले. एवढे रडले, त्या दासीला समजे ना की काय करावं. एवढे रडतात राजे, काय करू. त्यांना घेतलं, हातावरती घेतलं, खांद्यावरती घेतलं, रडणं थांबत नाही. मग एवढं सगळं करून आता त्या दासीला असं वाटलं की लेकरू झोपेतून उठला, अर्थात त्याला भूक लागली म्हणजे तिचा मातृत्वाचा पाहणा जागा झाला आणि तिने तिचं स्तनपान छत्रपती शिवरायांना केलं. आणि छत्रपती शिवरायांना तिने दूध पाजलं. राजे शांत झाले, झोपले. आणि राजे झोपल्यानंतर झोळीमध्ये झोपले. जिजाऊ मासाहेब जेव्हा वरती आल्या गडावरती, बरं का, जिजाऊ मासाहेब जेव्हा गडावरती आल्या, त्यावेळी गडावरती आल्यानंतर जिजाऊ मासाहेबांनी विचारलं, त्या दासीला विचारलं की राजे उठले होते का, बाळ शिवाजी उठले होते का. त्यावेळी त्या दासींना सांगितलं, आऊसाहेब बाळ शिवाजी उठले होते, परंतु खूप रडले, एवढे रडले, काय करू, मला सुधरे ना, त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, काय केल्याने ते शांत होतील. मी सगळं करून बघितलं, ते राहिले नाही. मग शेवटी माझंही मातृत्व जागं झालं आणि मग मी त्यांना स्तनपान केलं. आणि मग स्तनपान केल्यानंतर राजे झोपले. असं ज्यावेळी जिजाऊंनी ऐकलं त्यावेळी त्यांच्या कानात तापलं ते लोटल्यासारखं झालं. झोळीत झोपलेल्या राजांना त्यांनी बाहेर काढलं आणि बाहेर नेलं. त्यांच्या पाठ थोपटली. त्यांच्या नारड्यामध्ये 2 बोटं घालून जे सगळं दूध दासींना पाजलं होतं ते सगळं बाहेर काढलं. आणि हे सगळं कृत्य ज्यावेळी शहाजी राजांच्या कानावरती गेलं त्यावेळी राजे जिजाऊंना बोलायला लागले, तुम्हाला कळायला पाहिजे, तुम्ही एवढ्या लहान लेकराला एवढी सगळी मोठी शिक्षा का दिली. तोंडात मोठं घालण्याची, दूध पोटातून बाहेर काढण्याची एवढी गरज काय होती तुम्हाला. लहान लेकरू आहे, पिलं कुणाचं तरी दूध, त्याला फरक काय पडतो. त्यावेळी जिजाऊंनी दिलेलं उत्तर आहे. जिजाऊ सांगतात, तुम्ही शांत राहा. राजांच्या बाबतीत तुम्हाला बोलण्याचा काही अधिकार नाही. त्यांना घडवायचं कसं, त्यांना वाढवायचं कसं, ती माझी जबाबदारी आहे. आणि त्यांच्या तोंडातलं, त्यांच्या पोटातलं ते दूध मी बाहेर काढलं, त्याचं एकमेव कारण आहे, मी त्यांना स्वराज्याचा राजा बनण्यासाठी निर्माण केलं. मी त्यांना स्वराज्याचा रक्षक करण्यासाठी निर्माण केलं. मी त्यांना राजा होण्यासाठी, रक्षण करण्यासाठी जन्माला घातलंय. आणि कुणातरी दासीचं दूध पिऊन त्यांच्यामध्ये जर ते दास्यत्व निर्माण झालं तर पुन्हा ते स्वराज्याचं स्वप्न अधुरं राहील. म्हणून ते दूध मी त्या दासीचं बाहेर काढलं. हे सगळं छत्रपतींच्या चरित्रातून आपल्याला शिकायला मिळतं. आईची जबाबदारी किती मोठी आहे. आई काय करू शकते लेकरासाठी. जिजाऊंनी जे केलं तेच मला वाटतं श्रीकृष्ण परमात्म्यासाठी यशोदा आईने केलं. त्यांचं संगोपन करत असताना तितकं प्रेम दिलं आणि ते संगोपन होता होता परमात्मा घराच्या बाहेर निघले. आणि घराच्या बाहेर पहिला पाऊल ज्यावेळी परमात्म्याने टाकला त्यावेळी देवाने सगळ्यात पहिलं संघटन केलं. संघटनाशिवाय कुठलीच क्रांती घडत नाही. तुकाराम बुवा, संदीप महाराज, स्वप्नील महाराज, चंदू महाराज, संघटनाशिवाय क्रांती होत नाही. हे आपलं सगळ्यांचं संघटन झालं नाही तर कीर्तनच होऊ शकत नाही. संघटन महत्वाचं आहे. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी 18 पगड जातीतील संत एकत्र केले म्हणून वारकरी संप्रदाय आपल्याला मिळाला. संघटन आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजाने 18 पगड जातीतील मावळे एकत्र केले आणि संघटन निर्माण केलं म्हणून स्वराज्य आपल्याला मिळालं. म्हणून लक्षात ठेवा, संघटनाशिवाय क्रांती घडत नाही. आणि छत्रपती गोपाळ कृष्णाने, परमात्म्याने घराच्या बाहेर पाऊल टाकला तर संघटन केलं. गोपाळ एकत्र केले, पेंद्या सुदाम्या, वाकड्या बोबड्या, श्रीदाम्या, सगळे पोरं एकत्र केले. चला रे पोरांनो, एकत्र व्हा. याला तरी या रे लागे, घे माझ्या मागे मागे, अजय देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी. चला पोरांनो, आपल्याला जायचंय. कुठं जायचं? आपल्याला लीला करायच्यात. कोणत्या लीला करायच्या? तुम्ही फक्त पाहत राहा, माझ्या मागे चालत राहा, तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो. आणि मग परमात्म्याने सगळ्यात पहिली चौरलीला चालू केली. एवढं त्रस्त गोकुळ केलं. गोकुळच्या बायांनी यायचं, गवळणींनी यायचं, यशोदेला सांगायचं, हे यशोदे, हे यशोदे, अगं काय तुझं पोरग, सांग त्याला समजून. काय केलं? अगं तुझं पोरग लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, घोडा करी 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 मन मोहन मन मोहन 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 घोडा करी मन मोहन 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 घोडा करी मन मोहन
लोणी घरा आमच्या येऊनी चोरी करी दही दूध लोणी घरा आमच्या येऊनी घोड्या करी मन मोहन मन मोहन 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 घोड्या करी मन मोहन मन मोहन 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 घोड्या करी मन मोहन घोड्या करी मन मोहन घोड्या करी मन मोहन अनेक खोड्या करतो तुझा पोरगा काय सांगावं यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे सांग तुझ्या कृष्णाला अवघ्या गवळणी एकत्र जमतात आणि या सगळ्या गवळणी बाजारला जातात तेव्हा हा तुझा पोरगा खोड्या करतो यशोदेने सांगायचं माझं पोरग बाळ सगुण गुणाचं तान माझं पोरग असं नाही माझं पोरग तसं नाही तुम्ही खोड्या करतात म्हणून तो तसं करतो काय बरं का ऐका ना तुम्ही खोड्या करतात म्हणून माझं पोरग तसं करत तुम्ही जातात म्हणून ते गंडी दोरे देतात नाही तर त्यांना काय हौस नाही आली आहे का नाही पोरग माझं तसं नाही सगळेजण म्हणतात ना आमचं नाही तसं बुवा म्हणजे म्हातारीला किती सांगा तुम्ही म्हातारे अगं सांगतोय पोराला काय गावभर दारू पेत हिंडतो इकडं पड तिकडं पड तिकडं पड म्हातारीचं एकच वाक्य राहतं म्हातारी म्हणते भाऊ पेत असन तो मी नाही नाही म्हणत पण त्यो तसा नाही मग संगती सोबतीमुळं पितो आता म्हातारीला काय माहित सारं गाव येणीच प्यायला सुरुवात केलेली साऱ्या गावात पण म्हातारीचं आईच अंतकरण आहे आई सांगते माझं लेकरू नाही तुम्ही त्याचा भावरा लपवता तुम्ही त्याच्या गोट्या लपवता तुम्ही त्याचं खेळणं लपवतात आणि मग तो येड्याने करतो त्याच्याशिवाय येड्याने करत नाही हे सगळे गाराने ऐकायचे गवळणींनी मागं निघून जायचं परमात्म्याने एक दिवस ठरवलं की आता जवळजवळ 8:45 वाजले होते मग देवाने विचार केला की आता मात्र यशोदेची खोडी करायची यशोदेची खोडी केली उसळण करताना यशोदेला त्रास दिला आणि यशोदेला त्रास दिल्यानंतर यशोदेने सांगितलं कृष्णा उद्यापासून शाळेत निघायचं कोणत्या शाळेत निघायचं गायी घेऊन निघायचं तुला ज्या चारता येतील त्या गाया घेऊन निघायचं श्रीकृष्ण परमात्म्याने गोपाळांना सांगितलं गोपाळांनो उद्या जाईल मी राणा सवे घेऊन गोधना मी गाया घेऊन जाणार आहे मग उद्या तुम्ही सगळे अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या सगळ्या गोपाळांना सांगितलं आणि श्रीकृष्ण परमात्मा निघाले छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सुमेरो मदन गोपाल छोटो सुमेरो मदन गोपाल छोटो सुमेरो मदन गोपाल खावे गैया दूध पिवे ग्वाल माखन खावे मेरो मदन गोपाल हे छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल घेतली होती मुरली म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून भगवान प्रत्यक्ष भगवान शिवजी परमात्म्याच्या बरोबर मुरलीच्या स्वरूपामध्ये बासुरीच्या स्वरूपामध्ये राहायचे असं भागवतात वर्णन आहे आमचे गुरुवर्य महाराज श्री गुरु रामगिरीजी महाराज नेहमी सांगतात मुरली म्हणजे प्रत्यक्ष शिवाचं स्वरूप आहे शिवजी हे भोले बाबा हे प्रत्यक्ष बासरीच्या स्वरूपात श्रीकृष्ण परमात्म्याच्या जवळ राहिले आणि भगवान परमात्म्याने गायी चारताना त्यांना म्हणजे आयुष्यभर परमात्म्याने अनेक गोष्टी वापरल्या आणि बाजूला ठेवल्या पण बासरी कधी लांब ठेवली नाही अगदी हृदयाच्या जवळ खरं म्हणजे बासरी ठेवली अशा अनेक लीला परमात्म्याने गायी चारायला सुरुवात केली गायी चारता चारता खेळायला सुरुवात केली एवढे खेळ केले मर्दानी खेळ होते सगळे हामामा हुतुतू लगोरी अनेक खेळ खेळले अनेक खेळ रंगले आणि खेळ रंगून सगळे खेळ खेळता खेळता गोपाळ कृष्णाकडे आता किलवानी पाहायला लागले अशी किलवानी पाहायला लागले ते म्हणायला लागले कृष्णा अरे भाऊ 9:15 वाजले तू मात्र कीर्तन करून निघून जाशील पुढं अन्नदानाचा कार्यक्रम आहे सोलोचा कार्यक्रम आहे अण्णा आलेले आहेत अण्णांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत अरे तू बाबा थोडं गाड्याकडे पाय रे राजा असे गोपाळ म्हणले मी नाही
मग गोपाळांकडे पाहून कृष्णाने विचार केला बा आता थांबलं पाहिजे. मग सगळेच्या सगळे खेळ मोडले. कृष्णाने सांगितलं गाईच्या वळती हाना. गाईच्या वळती हाणून आणल्या. गाई पाणी पिऊन कळंबाच्या झाडाखाली बसल्या. चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुरुनाम ऐसे देई प्रेम काही कळा. हे सोंग सारिले या रूपी अनंते पुढे बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार परमात्म्याने. हा अवतार धर्माच्या रक्षणासाठी भक्तांच्या रक्षणासाठी दुर्जनाचा संहार करण्यासाठी धारण केला. पैकी गोकुळात केलेलं चरित्र आपल्या सगळ्यांना आनंद देऊन जातं. आपला काला वारकरी संप्रदायाला काला परमात्म्याच्या त्या चरित्रामुळे मिळाला आणि म्हणून परमात्म्याच्या त्या चरित्राचं वर्णन माझ्याकडून वारंवार व्हावं असं तुकोबराय प्रार्थना करतात की माझी वाणी तुझे वर्णी गुरुनाम ऐसे देई प्रेम काही कळा. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. चुकलं असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे, बरोबर आहे, संतांचा प्रसाद आहे. नाम मात्र ही सेवा होती. खरं म्हणजे आज विद्यार्थ्यांचं कौतुक आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या कौतुकांसाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. परंतु या ठिकाणी ही सांगता काला होणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी मी सेवा मोडकी तोडकी सेवा या ठिकाणी संपन्न केली. सेवेला पूर्णविराम देतो. आपल्या सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या चरणावरती सेवा ठेवतो. आदरणीय वंदनीय महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्ण दासजी बाबांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि सर्वच गुरुवर्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन जमलेल्या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या गुरुबंधूंच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्वांना धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि सेवेला पूर्णविराम देताना आदरणीय आमची ज्ञानोदीदी कार्यक्रमासाठी नंतरून उपस्थित राहिली. ज्ञानोदीदी अत्यंत गोड विकासदादांची विद्यार्थिनी आहे आणि खूप सुंदर पखवाज, नाशिक जिल्ह्याचं रत्न आहे. तर म्हणजे गोड असा पखवाज वाजवते. खूप सुंदर विकासदादांची पूर्ण छबी तिच्या पखवाज वाजवताना तिच्यामध्ये दिसती आणि हे तिच्या श्रेयाने तिच्या कष्टाने तिच्या कामाने तिच्या प्रयत्नाने तिनं मिळवलेलं आहे आणि म्हणून तिला विशेष धन्यवाद आहे. अशीच निवृत्तीदादांची संतांची तिच्यावरती कृपा राहो अशी प्रार्थना करतो. आदरणीय आमचे सीताराम भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. सर्वच मान्यवर आहेत. आता नंतर आलेले कोणी मायकोण राहिलं असतील तर मायबापाचं अंत करून माफ करा. आदरणीय आमचे रामनाथ भाऊ या ठिकाणी, रामनाथ भाऊंची अत्यंत गोड साऊंड आहे. रामनाथ भाऊंना विशेष धन्यवाद आहे. खूप सुंदर आपण साऊंड दिला. तुम्हालाही या ठिकाणी विशेष धन्यवाद देतो. त्याचबरोबर उपस्थितांमध्ये आदरणीय आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून हे कीर्तन ज्यांनी शूटिंग केलं, माऊलीचा दास यूट्यूब चॅनलचे आमचे कृष्णादादा या ठिकाणी आहेत. कृष्णादादालाही विशेष धन्यवाद. एकदा जोरात टाळी वाजवा, जोरात. त्यांनाही विशेष धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय भूषणजी महाराजांचे सासरे आदरणीय सुभाष मामा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर आदरणीय चेतनदादा आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आता कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर माफ करा, कारण आता पुढचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. आता मुलांचा मला वाटते अण्णा 2 शब्द आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी भूषण महाराजांना आणि आपल्या सगळ्यांना देतील. त्याच्यानंतर मुलांचा सोलो होईपर्यंत कोणी उठू नका. मला मुलांचं कोणी सोलो सगळ्यांनी जागेवर बसून ऐकावा अशी मी सगळ्यांना प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
केला भविले दुरी होतो दिदा तेनी वरी तुम्ही वारे धोये करे मुख सोडून गडे हे वाहतीच्या दारा ग्यारे गृहीचा कोपरा तुम्ही वारे धोये गडे मुख सोडून गडे तुका म्हणे हाती टोका आणि कवणे दिनोता तुम्ही भारे धोये करे मुख कंठी धरिला कृष्णमणी अवकाजने प्रकाश वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा तुका म्हणे भू मंडळी आम्ही बळी विरगाडी ज्ञान देव तुकारा ज्ञान देव